छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष सांगणारा प्रतापगड किल्ला. खरं तर या प्रतापगड जागतिक वारसा स्थळ म्हणून आता खरं तर जाहीर घोषित झालेलं आहे आणि या किल्ल्याचं संवर्धनाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. खरं तर हे निकृष्ट दर्जाचं होत आहे अशा पद्धतीचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई आज प्रतापगडावर आलेले आहेत. काय सांगाल, तुम्ही आता जी पाहणी करताय, काय तुमच्या निदर्शनास आलंय? योग्य पद्धतीनं काम सुरू आहे असं वाटतं तुम्हाला? मुळातच या प्राधिकरणाच्या अनुषंगाने प्रतापगड किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी 4 टप्प्यांमध्ये या ठिकाणी आपण प्रस्ताव केलेले आहेत. पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे. काम सुरू झालेलं आहे, काही ठिकाणी पूर्ण झालेलं आहे, काही ठिकाणी चालू असणाऱ्या कामाच्या दर्जाच्या बाबतीत स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे आक्षेप नोंदवले होते. हे बरोबर नाही, म्हणून मी आणि माननीय जिल्हाधिकारी आम्ही दोघंही त्याची आज प्रत्यक्ष पाहणी केली. जिथं आम्हाला असं आढळलं की घातलेला चुना थोडा डिसूळ झालाय, निघतो आहे, त्या ठिकाणी परत ते काम करायचे आदेश आम्ही त्या यंत्रणेला दिलेले आहेत. त्यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि एकंदरच किल्ले प्रतापगडचं काम क्वालिटीचं झालं पाहिजे, दर्जेदार झालं पाहिजे आणि 300 वर्षापूर्वी जसा प्रतापगड किल्ला होता तसा तो लोकांच्या समोर आला पाहिजे. हा त्यातला सगळ्यात मोठा आमचा प्रयत्न आहे. काय नेमकं तुमच्या आता निदर्शनास आलेलं आहे? एकूण आत्ताच फरक दिसला. इकडे जी भिंत या ठिकाणी जतन केलेली आहे हे काम पूर्ण होऊन आता वर्ष झालेलं आहे. काय होतंय, हे काम बघा, आता हे 1 वर्ष झाले, ह्याला कडकपणा बघा, हे मजबूत आहे. जे काम आता रिसेंटली 1-2 महिन्यापूर्वी 15 दिवसापूर्वी झाले त्याला जर आपण काढायचा प्रयत्न केला तर ते किंवा तो चुना निघतोच आहे. इथल्या तज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या, की त्याला क्युरिंगचा जो वेळ आहे तेवढा दिला गेला पाहिजे, तोपर्यंत छेडछाड नाही झाली पाहिजे त्या कामामध्ये. आता हे तर आम्हाला समाधानकारक वाटतं. हे तुम्ही पण बघा, आता हे बुरुजाचं काम 1 वर्षापूर्वी झालंय, 1 पावसाळा त्याच्यावर येऊन गेलाय, कुठंच त्याला असं काही दिसत नाही आपल्याला. त्यामुळे अशा क्वालिटीचं काम सगळीकडे त्यांनी करावं अशा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन त्यांना मी दिल्यात. ज्या काही ठिकाणी आपल्याला जाणवलं की समजा लोकांनी ती चुना काढला किंवा काय झालं ते परत काढून परत नव्यानं करू आपण. मंत्री शंभूराज देसाई ज्यांनी सांगितलेलं आहे ज्या काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा जे कामामध्ये जे हलगर्जीपणा काही दिसलेला आहे किंवा या 2-3 महिन्यामध्ये जे काम चुकीच्या पद्धतीने झालंय ते पुन्हा नव्यानं करण्याचे आदेश मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेले आहेत. तुषार तपासे, झी मीडिया, प्रतापगड, सातारा.